जय मशान कालिका देवी। जय मशान कालिका। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज मैं 24 जुलाई 2025 को जो शक्तिपात दीक्षा शक्ति ट्रांसफर जो मैं मेरे शिष्यों को दे चुका हूं, आज उनका ही अनुभव उनके मुख से आपको सुनना है। मगर कंडीशन एक ही रहेगी दोस्तों, ना इनका नंबर कभी भी मिलेगा और ना इनका चेहरा देखने के लिए मिलेगा। चेहरा मैं ब्लर कर रहा हूं क्योंकि इन दोनों को समस्या बिल्कुल नहीं होनी चाहिए इसके वजह से। तो आइए सुनते हैं, महाराष्ट्र के तरफ से है ये। इनका लैंग्वेज मराठी रहेगा दोस्तों, महाराष्ट्र लोगों के लिए बहुत बढ़िया रहेगा। तो सांग बाळ, तुझा अनुभव काय झाला? सर्वात पहिले गुरुचरणी माझा नमस्कार। जय मशान कालिका देवी। गुरुजी मला जेव्हा दीक्षापाठ देत होते तेव्हा मला असं गुरुजीच्या समोर पुरं सफेद रोशनी दिसत होती आणि नंतर सफेद रोशनी असे थोडी थोडी माझ्या अंगात जात होती। ओके, ग्रेट। मतलब मी ज्यावेळी या माणसाला शक्ती, माझ्या शिष्याला शक्ती ट्रान्सफर केली, त्यावेळी ती शक्ती, त्याची पॉवर शरीरामध्ये जाताना पूर्णपणे ह्या व्यक्तीला दिसलेली आहे। काय बरं बाळ, साधना सिद्धी अघोरीला किती वाजता शक्ती ट्रान्सफर दिली तुला? दिवसा दिली? हो, दिवसा दिली, घरी दिली। कुठं जंगलमध्ये दिलो, मशानमध्ये दिलो, कुठं हॉटेलमध्ये दिलो, कुठं दिलो? नाही, घरी दिली गुरुजी। माझ्या घरी? हो। ही जी अगोदर जिथं गुरु दीक्षा येऊन बाळ घेतला होता तिथंच भेटलेली आहे? तिथंच भेटले। काय तुझ्या महाराष्ट्र लोकांसाठी काय सांगणार? माझ्या महाराष्ट्रामधले जेवढे बी लोक असेल, इथं काही फ्लॉट होत नाही, काही नाही। ज्याला बी दीक्षा घ्यायची असेल, शक्तिपात दीक्षा घ्यायची असेल, त्यांनी गुरुजीकडे यावं बेलगावी आणि बिंदास दीक्षा घ्यावं। ओके, चला, एका शिष्याचा तर अनुभव तुम्ही ऐकला, परत एका दुसऱ्या शिष्याचा पण आपण अनुभव ऐकूया। ह्याला कसं वाटलं, काय वाटलं बघूया ह्याच्या मुख्यातून। बोल बाळ। जय दक्षिण कालिका माता। जय मशान कालिका देवी। श्री श्याम गुरुजी की जय। जय मशान कालिका देवी। आज 24 जुलै मी योगेश, अहिल्यानगर। आज मी शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी गुरुजींकडे आलो होतो। तर मला असा अनुभव आला की आपण चक्रीवादळ जसं येतं तसं मला ते समोर फक्त केंद्रबिंदूमध्ये असं गोल गोल फिरत होतं। काही अशी म्हणजे चेहरा काही प्रकट नाही झाला, पण याच्या अगोदर मला नव्हता अनुभव आला। मागच्या गुरुदीक्षा घेतली होती मी फेब्रुवारीमध्ये तेव्हा, पण आज अनुभव आला मला शक्तिपात घेताना। कुठलंही म्हणजे असं गुरुजींचं फ्रॉड वगैरे काही नाही। दिवसा गुरुदीक्षा शक्तिपात दिली, गुरुदीक्षाही दिवसाच दिली, घरीच दिली, दोन्ही वेळेस पण। तेव्हा माझं एक सर्व महाराष्ट्रातलं नाही पण भारतातल्यांना सगळ्यांना एकच सांगणं आहे, थोडं आध्यात्मिकमध्ये ताकद आहे, मेहनत घेतली तर आपण जे म्हणतो लात मारेन तिथं पाणी काढेल, एवढी आध्यात्मिकमध्ये ताकद आहे। पण आज लोक शॉर्टकट मार्गे पळत होते, मी पण 7-8 वर्ष खूप पळालो, पण काही साध्य झालं नाही। त्यामुळे गुरुचा हात आपल्या पाठीमागं पण असावा, त्यासाठी पण गुरु होणं पण गुरु करणं पण तितकंच महत्त्वाचं आयुष्यात। आणि आज म्हणजे मी आज 6 महिने झाले गुरुजींचं, म्हणजे गुरुजी जेव्हा फोन मला अडचण येते मी फोन करतो तेव्हा ते जर एखाद्या वेळेस नाही उचलला तर परत रिटर्न पण फोन करतात। असं नाही का फोन उचलणार नाही। रात्री 10ला केला होता मी, तरी पण मला रिप्लाय दिलाच होता त्यांनी। असं वाटलं होतं करू की नको करू, रात्रीचे 10 वाजता असं कुठलेच गुरुजी तुमचे फोन नाही उचलणार, पण त्यांना कधी पण फोन केला तरी ते प्रत्येक शिष्याचे फोन उचलतात आणि मार्गदर्शन बरोबर देतात। मार्गदर्शन एकदम ॲक्युरेट, म्हणजे मेन हे मार्गदर्शन। कारण मी याच्या अगोदर गुरु एक होते, म्हणजे थोड्या दिवसासाठीच होते, पण आता हे आयुष्यभरासाठी आहे। कारण मार्गदर्शन आयुष्यात म्हणजे कुठं पण शिष्याला कोणती पण अडचण आली तर तुमच्या अडचणींच्या मागे गुरुचा हात हा भक्कम पाहिजे, तेव्हा तुमच्या आयुष्यातली अडचणी जाणार। बाळ, तुला ज्यावेळी शक्ती ट्रान्सफर मी दिली, वादळाच्या रूपात असं गार 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 करत शरीरामध्ये प्रवेश झाली, हे क्लिअर कट बघितलं? हो, बरोबर। हा, काही फ्रॉडगिरी केली का? नाही, अजिबात
हा बाबा तुझ्या समोर काय केलंय असं तसं काहीच नाहीये. माझ्या fraud घरामध्येच दिली. हो इथे जे 6 महिन्यापूर्वी जे तू गुरु दीक्षा घ्यायला आले दीक्षा होतस त्याच जागेला दिलेली त्याच आहे. जागेवर काही जागा वगैरे काही चेंज नाही. अजिबात नाहीये. मित्रांनो, साधना सिद्धी अघोरी चॅनलवर काही फ्रॉड होत नाहीये. काय जे काय सांगितलेलं आहे, जे काय देतोय पूर्णपणे मनापासून देतोय. कारण आज यांनी शक्तिपात, शक्ती ट्रान्सफर ज्याला इंग्लिश वर्ड वापरलं जातं, आज मी ती यांना दिलेलं आहे दोघांना. आणि ते घेतल्यामुळं काही दिवसामध्ये ह्यांच्या आध्यात्मिकच्या माध्यमातून जे काही इच्छानुसार असतील, स्वप्न असतील, ड्रीम असतील, ते सर्व काही पूर्ण होणार आहेत. आणि ज्या पण साधकाला शक्ती ट्रान्सफर, शक्तिपात दीक्षा हवी असेल तर मित्रांनो, हा माझा मोबाईल नंबर आहे, यावर मला संपर्क करू शकता. किंवा हिच्या अगोदर शक्ती ट्रान्सफर कुठल्या प्रकारे दिली जाते, काय दिली जाते, ह्याच्यावर 3-4 व्हिडिओ मी बनवलेले आहे. त्याची लिंक मी खाली देईन, ते बघून घ्या. आणि तिच्यानंतरच मला फोन करा. काय प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता आणि शक्ती ट्रान्सफर माझ्याकडनं घेऊ शकता. माझे जे शिष्य आहेत त्यांना धनराशी वेगळी असणार आहे, आणि जे माझे शिष्य नाही आहेत, जे साधक आहेत, त्यांना धनराशी वेगळी असणार आहे. 10,000 रुपये टाकून तुम्हाला बुकिंग करून घ्यायचं आहे. जे का गुगल पे, फोन पे करताय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमचा सेल्फी फोटो, तुमचं पूर्ण नाव, आई वडिलांचं नाव, जिथं तुम्ही राहताय तिथला पत्ता मला व्हॉट्सअप करायचा आहे. आणि शक्तिपात, शक्ती ट्रान्सफर ही प्रत्येक अमावस्याला दिली जाते मित्रांनो, माझ्या घरामध्येच दिली जाते. आम्ही कुठं बाहेर देत नाही आहे. आणि शक्ती ट्रान्सफर घ्या आणि तुमची मनोकामना, इच्छा आहे सर्व काही पूर्ण हो, यही मी मशानकाली माताकडे प्रार्थना करतो. आणि इथंच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मशानकालिका देवी.